कैलासवासी राहुलचे जाधव यांना देखील आपण श्रद्धांजली अर्पण करूया. कारण की सुरुवातीला राहुल जाधव यांना आपण या संघातून खेळताना देखील पाहिलं आणि नक्कीच त्यांच्या आठवणी अजून देखील आहेत. कारण की जेव्हा टायगर स्पोर्ट्स या टीमचा जर विचार करायचा झाला तर मग कर्णधार पद देखील त्यांनी भूषवलं गेला आणि त्यांना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. चला 3 ओव्हरचा मुकाबला असेल. अगदी आपण पाहणार आहोत 3 ओव्हरच्या या मुकाबल्यामध्ये क्लॅश ऑफ द टायटल कोणता संघ मात्र आज दावेदारी आपली सिद्ध करताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर देखील आपण पाहणार आहोत महेंद्र गोवारी नावाचा गोलंदाज असेल जो जसप्रीत बुमराह सारखी गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवतोय. चला दोन्ही टीम्सला देऊया आपण शुभेच्छा. दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी ऑल द बेस्ट. बघा आज जवळजवळ आपण पाहिलं तर थोडंसं मौसम बदलला गेलाय परंतु मौसम बदलल्यापर्यंत पण खेळण्याचा मात्र इरादा बदलेल का. चला अंपायरने दिला इशारा. अजय स्ट्राईक एंडकडे दिनेश नॉन स्ट्राईक एंडकडे मॅन्डेटरी पाऊल ओव्हर असेल. महेंद्रच्या हातामध्ये समोर आहे अजय. शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. हो हो यावेळेस आपण बघितला काय सुंदर चेंडू हाताळला जातोय आणि कैलास तांबडी सुद्धा सांगतात की क्या बात आहे हा तर जसप्रीत बुमराहच आहे. आणि आम्ही देखील सरप्राईज झालो होतं केव्हा हुबेहूबची ऍक्शन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि हा खेळाडू आहे ना कोपरेवाडा टीमचं फ्युचर आहे. गाजवेल नो डाऊट. पुन्हा एकदा पायला उचली घेणारा चेंडू सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. चेतन तिकडे चांगलं किपिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. हा बरोबर आहे असं नक्कीच म्हणतायत कैलास आणि अगदी पाहिलं आपण तर इथे भीमर चेंडू हाताळला गेला आणि त्या भीमर चेंडूवर एक चौकाराची मोहर लगावली गेली. फ्लीटचा चेंडू होता अगदी उडवण्याचा प्रयत्न होता. बघा सुरुवातीच्या 2 चेंडूवर जी कमाई केली होती ती गमावलं देखील होतं तो नो हाताळत असताना परंतु त्यानंतर त्याने केलेलं कमबॅक सुंदर पाहायला मिळालं चांगलं पाहायला मिळालं. अगदी फलकावर 5 पाहिले आपण चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु महेंद्र यांची जर विचार करायचा झाला ना तर ही एक कमजोरी आहे की चांगले चेंडू फेकल्यानंतर अचानक मध्ये खराबचे देखील चेंडू येत आहेत. चांगला फटका खेचलाय बॅट खांद्याच्या मागे चेंडू चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने एका टप्प्याने निघून चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. हा दमदार फटका दर्जेदार फटका टायगर चषकातील चौकार 4. थँक्यू डीजे. चौकार आणि धाव फलकाचा आकार मात्र वाढत असताना पाहायला मिळतोय. 5 वरून भरारी घेतली 9च्या घरामध्ये 9 रन स्कोरबोर्डवर आपण पाहिलं. तसं म्हटलं जातं ना की जिंदगी बस 4 दिन के कुछ ना गिला कीजिए दवा जहर जाम इश्क जो मिले उसका मजा लीजिए. पुन्हा एकदा पाहिला आपण हा फुल टॉस चेंडू आहे परंतु अगदी ज्या वेळेला आपण बघितलं तर चौकाराची मोहर त्याही देखील चेंडूवर मात्र लगावली गेली परंतु स्क्वेअर लेग पंच इथे इन्व्हॉल्व आहेत कारण की त्यांनी लगेच डिमांड केली आहे रिव्ह्यूची आणि रिव्ह्यूची डिमांड केली आहे. का डिमांड केली आहे कारण की पुन्हा एकदा हा फुलटा चेंडू आहे परंतु फुलटा चेंडू हाताळला गेलाय परंतु त्या चेंडूची हाईट किती आहे. तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली जाईल. हो अगदी यस डेफिनेटली नो बॉल असेल.
9+4 म्हणजेच काय 2 9. आता काय करायचंय, गंभीर विषय बनला गेलाय. चौदा 14 धाव फलकावर, त्यानंतर 2 9 आले. चला वेळेच्या बाबतीमध्ये जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ खर्च करू नका, रिक्वेस्ट करतोय मी. बघा आता गोलंदाजी मार्ग नक्कीच एखाद्याला गोलंदाजी करावी लागेल. कदाचित मला वाटतं की ऑप्शन मध्ये मग अजित देखील आहेत. अजित गोवारी यांना देखील आपण पाहू शकतोय की मग राकेश आणि मला वाटतं की मग विचार काहीतरी वेगळा आहे. उर्वरित गोलंदाजी पूर्ण करायची पण इकडे काय आहे ना की आपली समस्या बनलंय की नो आणि त्यावर काय जे चौकार आलेत. उर्वरित चेंडू फेकण्यासाठी आता बोलवला गेलाय जो गोलंदाज आहे, खेळाडू आहे जतीन गोवारी यांना. अजित दादा यांचे सुपुत्र आपण पाहतोय, अजित दादा गोवारी यांचे सुपुत्र जतीन गोवारी यांना पाहिले आपण. फ्लीटचा चेंडू असेल, सामना अजयशी. छान चेंडू पाहायला मी याला धीमा आला होता, तकीन चांगला टप्पा होता एक नियंत्रणामध्ये. बघा भरपूर अजितदादांनी देखील प्रोत्साहन दिले आपल्या मुलाला आणि सांगितलं की बिंदास खेळायचं. क्रिकेटच्या पडल्यावर जो बिंदास असतो ना लगेच त्याच्याच नावाची मात्र दहशत वाटते. मग तुम्ही क्रिकेटच्या पडल्यावर जर बिंदासपणे खेळणार तरच पुढे जाल, घाबरणार तर मागे जाल. पुन्हा एकदा चेंडू टाकला परंतु यावेळेला थोडीशी दिशा खराब होती. पंच मात्र सांगतात की इथे वाईट मिळेल एक्स्ट्रा रन्स. या षटकाला आतापर्यंत आपण बघितलं तर धावा भरपूर आल्यात, कारण की षटक पूर्ण होता होता आणखीन जवळजवळ जर फलकावर नजर टाकली आपण तर 15 धावा झालेल्या आहेत. 15 धावा झालेल्या आहेत, 15. थोडा धीमा टाकला यावेळेस आपण बघितलं अगदी बॉडीचा वेध घेणारा चेंडू. जतीनने मात्र आपण बघितलं तर चांगल्या प्रकारे हे षटक मात्र कंप्लीट केलंय. चांगल्या प्रकारे आपण बघितलं तर मग कमबॅक करून दिलं होतं. थोडंसं महेंद्रने ज्या चुका केल्या होत्या त्या सुधारल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होत असताना फलकावर नाबाद 15 प्रथम बॅटिंग करत असताना आणि ज्याप्रमाणे अगदी आपण बघितलं की एक मोठी सुरुवात मिळाली. सुरुवातीला कन्वर्ट मात्र या दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे केलं जाईल ते देखील पाहावं लागेल. नेक्स्ट मॅच मध्ये रेडी राहायचंय, अलर्ट राहायचंय दोन टीम्स. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि युनिटी स्पोर्ट चिंचोटी, म्हणजेच युनिटी टीम अगदी आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश कदाचित रुपेश दांडेकर आणि टीम वेळीच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचंय. अजित गोवारी बॉलिंग ट्रॅकवर नंबर 2. बघा जे अर्धषटक होते ते पूर्ण करण्यासाठी त्यांचे सुपुत्र आले होते जतीन अजित गोवारी. आता मात्र स्वतः अजित गोवारी येत आहेत आणि आलेत परंतु एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे क्रिकेटचा आणि भरपूर चांगल्या गोष्टी त्यांनी क्रिकेटच्या पडल्यावर केल्यात. भरपूर डाकफुटला जाऊन मात्र अगदी कट करण्याचा प्रयत्न केला होता. दिशाहीन चेंडू अगदी पाहायला मिळतो इथे. वाईटने मात्र झालेली आहे सुरुवात. धावगतीला लगाम लावण्यामध्ये आतापर्यंत सफलता नाही आहे मिळाली. काय करायचंय, कसं करायचं, परंतु आपल्या संघासाठी जरूर चांगलं करायचंय. परंतु ते चांगलं कसं करायचंय ते नक्कीच गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता लेग स्टंपच्या जवळ आहे पण पुन्हा एकदा मात्र सहमत आहेत आणि सांगतायत की इथे वाईट देखील आहे. आतापर्यंत आपण बघितलं तर एक्स्ट्रा रन्स आलेत, त्याने भरपूर जास्त फायदा झालाय. तेरा धावा तर एक्स्ट्राच्या आहेत, आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतायत. लेगवरचा चेंडू हवेत खेळलेला फटका मिसटायमिंग झालाय. 2 खेळाडू पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, पोहोचले तर नाहीये परंतु 2 धावा तत्पूर्वी पूर्ण देखील केल्या जात आहेत. हे 2 बंधूंना काय हवं होतं, एक ऊर्जा संचार करणारा स्टार्ट, एक मोठा स्टार्ट कन्वर्ट करून द्यायचा होता आणि तो आतापर्यंत मी तर म्हणून कन्वर्ट झालाय. पार्टनरशिप झाली 19 धावांची, 19 बिनबाद, ज्याच्यामध्ये आणखीन भर पडणार आहे या दुसऱ्या षटकामध्ये. 40च्या मध्ये धाव फलक जर रोखला तर नक्कीच चांगलं होईल. थोडस आपण पाहिलं तर हा पुढे टाकलेला चेंडू पाहायला मिळाला, थोडस बॅट
उशिराने आणली तिथे. क्षेत्ररक्षण पाहिलं पण साधारण झालंय आणि या साधारण क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र मोठा मिळेल. पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण होऊ शकते आणि हो तेच झालंय. बघा इथे भरपूर आता मात्र आपण पाहिलं चुका होताना पाहायला मिळाल्या बॉलिंगमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्याचा फायदा ती संधी आहे त्या संधीलाच मात्र लुटण्याचा प्रयत्न करतायत आता हे दोन बॅटर्स. 22च्या घरामध्ये धावफलक हे पोहोचताना पाहायला मिळालंय. शॉर्ट अंबुलचा फटका. खेळाडू आहेत तिकडे. एका टप्प्याने चेंडूला मात्र पकडलं जातंय. धाव मात्र एक पेक्षा एक्स्ट्रा नाही मिळणार आहे. विकेटचा कॉलम कसा भरेल, विकेट कोण आपल्याला मिळवून देईल हा देखील विचार करावा लागेल. आता विजेती स्पोर्ट्स खोपडेवाडा टीमला मागच्या स्पर्धेमध्ये भरपूर छान परफॉर्मन्स दिला होता विथ द बॅट विथ द बॉल, परंतु आज विथ द बॉल ते योगदान मिळालं नाहीये. शॉर्टअप दिले पुन्हा एकदा आपण पाहिलं फटका जरूर खेचला जातोय. खेळाडू आहेत तिकडे परंतु झाली चुकी. फायदा मिळेल तिथे. अगदी आपण पाहिलं तर चेंडूने दिलेला दगा आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. चौकार 4. थँक्यू. धाव फलक पाहता पाहता 27च्या घरामध्ये पोहोचलाय. 4 चेंडू फेकून झालेत. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत इकडे या ओव्हर मध्ये. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं पण बघितलं तर मग एनर्जी देण्याचं कार्य करेल हे जे पाण्याची व्यवस्था केली गेली, परंतु अगदी विकेट हा कसा येईल कुठून येईल हा विचार करावा लागेल. एक विकेट आला तर या ब्रेक थ्रूने आपण बघितलं तर पार्टनरशिपला तोडण्यामध्ये यश मिळेल आणि धावगतीवर नियंत्रण आहे ना ते ठेवण्यामध्ये यश मिळेल. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एक्स्ट्राच्या बाहेर पुन्हा एकदा हा चेंडू जात असताना पाहायला मिळत आहे. एक्स्ट्रा रन्स एक्स्ट्राज मात्र आपण बघितलं तर भरपूर आलेले आहेत आणि त्या एक्स्ट्रामुळे भरपूर अगदी आपण पाहिला तर मग नुकसान होताना पाहायला मिळत आहे. ऑफस्टंपच्या बाहेर पंच केला जातो. फिल्डर होते तिथे पाठलाग करतील. पॉइंटला मात्र बीट केले. चेंडू वेगाने प्रस्थान करतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि पाहता पाहता अगदी डोळ्याच्या समोरून चेंडू निघून गेला. सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. फटका छान मिळेल. चौकार 4. बॅकफुटला पंच छान होता. पॉवर जनरेट केली होती आणि थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर मिळाला. वीट मिळाली. 32 धावा फलकावर. धीमा टाकला स्लो टाकला. यावेळेला फिल्डर आहे फ्रेम मध्ये. कॅच मात्र कलेक्ट केला जाईल. अखेरीस मात्र या ओव्हर मध्ये ज्या विकेटचा कॉल मात्र खाली होता तो भरला गेलाय आणि सफलता अजित गोवारी यांना मिळाली आहे. परंतु फलकावर धावांवर नजर टाकली ना तर धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 32. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथे बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर राकेश गोवारी, परंतु त्या गोलंदाजीमध्ये कामयाब राहतील की नाही की मग फलंदाजी करणारा संघ इथे पुन्हा एकदा हवी होईल. काय घडेल या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये. जाऊया डीजे कडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण या शेवटच्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये येऊया. थैंक यू डीजे. आज रास्ता बना लिया तो फिर कल मंजिल भी मिल जाएगी. हौसले से भरी एक कोशिश तुम्हारी जरूर याद आएगी, काम आएगी डेफिनेटली. बॉलिंग ट्रॅक वर आलेले गोलंदाज पहिला चेंडू मात्र खेळलाय. मात्र पटका हवेत फसला. झेल ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहू शकतो की धावा देखील मिळाल्या 2.
थोडेसे नाराज होत आहेत. अगदी आपण बघितलं तिकडे राकेश गोवारी, परंतु या झेल पकडायला हवा होता. या झेलने काय झालं असतं तर फरक पडला असता फलकाला. समोरच्या दिशेने उडवलाय. पुन्हा एकदा झेल मात्र यावेळेला पकडला जाईल आणि समाप्त होईल. इथे अजय या खेळाडूचा खेळ या इनिंग मध्ये नक्कीच चांगले हात दाखवले, परंतु फिनिश करू शकले नाही आणि तर परतावा लागेल. सफलता जाते राकेश गोवारीच्या खात्यामध्ये. दुसरा धक्का. थँक्यू डीजे. बघा इथे काय झालं की 2 कॅचेस सुटल्या, त्यामध्ये एक पकडली एक सुटली आहे, परंतु जिथे पकडली आहे ना तिथे मित्रमंडळी फायदा होईल. आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत सतीश आणि सचिन दोन्ही जाधव बंधू आहेत, परंतु कारनामा कोण छान करतायत की मग राकेश गोवारी या विकेटच्या सहाय्याने जो मोमेंटमला मात्र आपण पाहिलं ना पकडले, त्या मोमेंटमला कायम ठेवतील आणि कायम ठेवावं लागेल, कारण आपल्या संघाला इथे कमबॅक करून द्यायचं आहे ना, तर ती गोलंदाजी धारदार गोलंदाजी शस्त्र वापरावं लागेल. फुलटॉस चालला मिड विकेटच्या दिशेने. धाव 1 मिळेल सतीशला. दुसरी धाव मिळेल का? चेंडूची फेकी आली आहे, परंतु बॅटर आहेत ना सुखरूप पोहोचलेत. पंच मात्र सहमत आहेत तिथे की जी रनआउटची संधी होती ना तुम्ही तिथे जर नक्कीच अपील केले, परंतु पोहोचलेत, कारण की चांगल्या प्रकारे तालमेल देखील पाहायला मिळाला. सतीश आणि सचिन ही जोडी आपण पाहिली आहे. सध्या तरी आपण बघितलं ही जोडी कशा प्रकारे फिनिश करेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग जवळ आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा या जोडल्या जातात टीमच्या टोटलमध्ये. सिंगल डबल क्रिकेटचं बेसिक आहे, मात्र हे जोडलं जाते. बघा सुरुवातीला जे चौकार आले होते त्यात नंतर आपण बघितलं की तेच चौकार नंतर आपण बघितलं एक्स्ट्रामुळेच आपण पाहू शकतो भरपूर फायदा झाला समोरच्या संघाचा. टीमची टोटल आहे 38च्या घरामध्ये. पुन्हा एकदा हवेत फटका आहे, मात्र हा फटका जाईल बाउंड्रीच्या बाहेर. साधारणसाठी सिक्सर. थँक्यू डीजे. 44 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. असं वाटलं की कदाचित थोडंसं कमबॅक होते की काय, परंतु सतीशचा एक भन्नाट मोठा फटका पाहायला मिळाला. चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहे एक अंतिमचा. पुन्हा एकदा हवेत फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत तिकडे डीप मधून येत आहेत दीपेश. चेंडू पर्यंत जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत आपण पाहिलं तर मग 2 धावा पूर्ण. 2पेक्षा काही मिळणार नाहीये. 44 मध्ये भर पडली, 2 ने झाली आहेत. टोटल 46 आणि जिंकण्यासाठी 47 धाव्यांचं टार्गेट. 47 जिंकण्यासाठी हे लक्ष आहे. हे लक्ष्याचा पाठलाग कसा होतोय पाहूया आपण, परंतु त्याआधी आपण टॉसच्या दिशेने देखील जाऊया. आयसोनसरी स्पोर्ट्स तांबलमाड आणि युनिटी स्पोर्ट चिंचोटी. क्या बात है. आज इन ऍक्शन डॅशिंग पर्सनॅलिटी, डॅशिंग मॅन अजयजी वर्टा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, आणि आता आपण बघितलं तर मग एक कर्णधार म्हणून इथे सज्ज झालेत. चला आपण टॉसच्या दिशेने देखील जाऊया, जिथे सज्ज असतील आमची एवन जोडी हे टॉस कंप्लीट करण्यासाठी. आयसोनसरी स्पोर्ट्स तांबळमाड टीम कॅप्टन प्लीज या. टॉस बॉक्स आहे तिकडे आणि नक्कीच 2 कॅप्टन जोडले जात आहेत तिकडे. कृष्णाजी भोईर जोडले जात आहेत. अजयजी वर्टा यांना देखील आपण पाहतोय. युनिटी स्पोर्ट चिंचोडी विरुद्ध सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल मॅच. टॉस झालाय. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीमच्या बाजूने हा टॉस गेलाय आणि तिथे काय डिसाइड केलंय. बॉल फर्स्ट बॅटिंग करायची आहे युनिटी स्पोर्ट्स टीमला.
नेक्स्ट मॅच मध्ये बी अलर्ट. चला फील्ड सेटअप करा. गावदी स्पोर्ट्स माणीचा बडा टीमला मी विनंती करतोय वेळ जास्त घेऊ नका. वेळेच्या बाबतीमध्ये आपण सतर्क आणि अलर्ट आहोत. आज आपल्याला वेळ जास्त खर्च करायचा नाहीये ही नम्र विनंती आहे तुम्हाला. नेक्स्ट मॅच मध्ये रेडी राहायचं दोन्ही संघाने. जसा मॅच फिनिश होईल लगेचच आपण मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. परंतु सध्या आपण बघितलं ना की इथे फील्ड सेटअप केलं जाईल. 47 धावांचं लक्ष आहे पूर्ण करायचं आहे. परंतु कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तर दिलं जाईल का. जी बॅटिंग मध्ये दमकाम आहे विजयदीप स्पोर्ट्स कपडेवाडा टीमच्याकडे ती बॅटिंग दर्शवली जाईल का. काय घडेल जाऊया प्रत्यक्षात डीजे कडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर मग आपण या मॅच मध्ये चेसिंगला सुरुवात करूया. थँक्यू डीजे. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण पाठवा. जीतेंगे ये वादा करो कोशिश हमेशा ज्यादा करो किस्मत रूठे लेकिन हिम्मत ना टूटे बस अपने अंदर का इरादा करो. इरादा करावा लागेल दर्शवावा लागेल. मॅच जिंकायचा आहे. या मैदानावर जर चांगली बॅटिंग केली ना तर चांगल्या धावा येत आहेत. राकेश कोवार यांचा खेळ बघितला ना तर याच मैदानावर कारनामा करण्यामध्ये सफल देखील झालेले आहेत ते. मागच्या वर्षामध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स बेस्ट बॅटरचा किताब देखील या मैदानावर पटकावण्यामध्ये यशस्वी राहिलेले आहेत. एक सक्सेसफुल बॅटर आहेत या टीमचे आणि त्यांच्याकडून ना या मॅच मधून तीच अपेक्षा असेल. राकेश आहेत आणि दीपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम्सला शुभेच्छा पुन्हा एकदा देऊया. चेसिंगला देखील सतीश जाधव यांना आपण पाहतोय जे पहिलं षटक असेल वॅन्डंट्री पॉवर प्लेचं. चला प्लीज स्पीड अप करा. वेळेच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा तीच तुम्हाला सूचना देते वॉर्निंग करते तुम्हाला. वेळ जास्त खर्च करण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. का करू नका तुम्हाला देखील माहिती आहे कारण की तुम्ही देखील म्हणजेच काय सगळ्या संघांना म्हणतोय मी कारण की सगळ्या संघांना माहिती आहेत की असोसिएशनमध्ये खेळत आहेत आणि प्रत्येक संघ जेव्हा आयोजकाच्या भूमीत असतो ना तेव्हा त्यांना वेळेचं महत्व काय असतं त्यांना देखील माहिती असतं. जाऊया आता मॅचला होते सुरुवात. पंच वैभव धूम सरांनी दिला आहे पॉवर प्लेचा इशारा आणि झाले चेसिंगला सुरुवात. पहिला चेंडू फोर्स केलाय. क्षेत्ररक्षण तिथे सुंदर झालंय 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर सतीश बॅटिंग छान केली सतीशने. परंतु आता त्यांना बॉलिंग तितकीच छान करायची आहे आणि ती करतील का. दुसरा चेंडू पॉवर प्ले मध्ये अपटमच्या बाहेर पंच केला जातोय. पॉवरफुल पंच. चेंडू थांबणार नाहीये तिथे. चेंडू सीमा पार आणि राकेश गोवारेच्या बॅट मधून आलेला दमदार दर्जेदार फटका. चौकार 4. थँक्यू डीजे. मागे काय झालं ती गोष्ट सोडून दे. आपल्या पुढे काय आहे त्याला फोकस करा. म्हणून म्हटलं जाते ना जो हो गया उसे सोचा नहीं करते जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता उन्हीं को हासिल होती है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. डेफिनेटली त्यांना देखील माहिती आहे. पुढे एकदा आपण पाहिलं समोरच्या दिशेने गॅप आहे तिथे फिल्डर दुरून येत आहेत. चेंडूला पकडला गेलाय फेकला गेलाय
दुसऱ्या धावेचा प्रयत्न मनामध्ये होता, दीपेशांचा प्रयत्न होता, परंतु राकेश यांनी सरळ नकार दिला. रिस्क घ्यायची नाही आहे, त्यांना माहिती आहे एक धाव कमी आली चालेल, परंतु त्या एका धावीची आपण भरपाई करू शकतोय, परंतु विकेटची भरपाई नाही करू शकत. आणि तेच मात्र जाणलं आणि त्याने थांबवलं आपल्या सहकार्याला. एक धाव मात्र मी या टीमची टोटल अगदी आपण पाहिले तर फलकावर 5. जवळपास 17 16.5 17च्या ॲव्हरेजने धावा पूर्ण करायच्या आहेत हा चेसिंग करण्यासाठी. दीपेश सरळ बॅटने खेचलेला फटका, फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये, 1 रन्स मिळेल, 1 बाउंड्री आली, परंतु त्यापेक्षा आपण बघितलं की असा दम स्कोअर आहे ना, त्या स्कोअरला मात्र पाहिलं जाईल का. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फेकून झालेले चेंडू अगदी आपण बघितलं तर 4 आणि या 4 मध्ये आलेल्या फलकावर धावा 6 रन्स. 2 चेंडू आहेत. मोठा फटका उडवलाय, यावेळेला हवेत पाहतोय आपण, डिस्टन्स नाही मिळालं आणि मात्र इथे आपण पाहिलं फटका मात्र हवेत होता भरपूर वेळ. त्याचा फायदा हा मात्र शतरक्षकाने घेतला आणि राकेश गोवारीचा कॅच पकडला गेलाय आणि पहिला मोठा धक्का विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाला मात्र 6 या धाव फलकावर मात्र दिलाय. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता येताना आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर जितेंद्र कुंभारे. तसं म्हणतायत ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं. हो, अस्तित्व नव्याने निर्माण करावं लागेल, कारण की राकेश बाद झाले म्हणून काय झालं, आमच्याकडे देखील चांगली फलंदाजी आहे, परंतु पुन्हा एकदा प्रयत्न तोच खेळाडू प्रेम मध्ये, परंतु यावेळेला कॅच सुटली आहे. अगदी आपण पाहिलं होतं, आला होता परंतु पकडता आला नाहीये आणि धावा मात्र मिळतील तोड. ह्या चुका बघा, जिथे काय झालं ना, जवळ आज काहीतरी थोडंसं वातावरण बदललं गेलंय, क्लायमॅक्स बदललं गेलंय. चेंडू देखील आपण बघितलं तर बाउंड्रीच्या बाहेर तिथे जात नाहीयेत सरळ. आतापर्यंत आपण जर बघितला ना तर तो रेकॉर्ड होता ना, तो रेकॉर्ड जवळ 2 दिवसापासून जास्त चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे हे पाठवले गेले 3 दिवसापासून, परंतु आज काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅक वर आपण बघितले तर मग सचिन जाधव दुसऱ्या ओव्हर मध्ये धाव फलकावर फक्त आणि फक्त 8 39 धावांचे करत 12 मध्ये. फुलटॉस पाहिला आपण मागे, लॉंग लेगच्या दिशेने खाली क्षेत्रामध्ये फटका खेचलाय, चेंडू चाललाय तिकडे बाउंड्री लाईनच्या जवळ आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये मात्र सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळालाय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना दिसलाय, म्हणजेच मिळेल इथे चौकार 4. अशाच प्रकारे काही फटक्यांची गरज आहे जर हा सामना तुम्हाला जिंकायचा आहे. एक नाही तर असे अनेक फटके खेळावे लागतील असं उत्तम स्कोअरला मात्र कमी करायचं असेल तर, आणि चांगल्या प्रकारे ते प्रॉपर क्रिकेटिंग शॉट देखील खेळावे लागतील. एक वन चेंडू अगदी पाहायला मिळाला या षटकामध्ये सचिन जाधवच्या माध्यमातून. पहिलं षटक आपण पाहिलं तर किफायती राहिलं सतीश जाधवचा, दुसरं षटक आपण पाहतोय तर सचिन जाधवचं. हे 2 षटकामध्ये आतापर्यंत काय झालं की जाधव तितका मोकळ्यापणाने फलंदाजी करू देत नाहीयेत. बॅटची कडा तिथे फिल्डर होते, कमी पडले आणि तिथेच आपण पाहिलं तर जिथे कमी तिथे चेंडू मात्र दर्शवतोय हमी, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार नंबर 2 या ओव्हर मध्ये.
चौकार आलाय. धाव फलकाला आकार मात्र वाढताना पाहायला मिळालाय. धाव फलक आपण पाहिला पोचला गेलाय 16च्या घरामध्ये. अशाच प्रकारे चौकार षटकार मात्र लगावण्याचा प्रयत्न करावा लागेल. 31 धावा आणखीन हव्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडून 31 धावा. बघा या ओव्हरमध्ये ना 3 आहेत. या 3 मध्ये 10 तरी घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. खेचलाय समोरच्या दिशेने. टक्कर आवाज जरूर आलाय परंतु डिस्टन्स नाही मिळत. आज या मैदानावर षटकार लगावणे तितकं सोपं काम नाहीये. आणि अगदी आपण पाहिला फटका फसला गेलाय. विकेट डाऊन होईल. आणखीन एक महत्वाची आणि परतावं लागेल डग आउटच्या दिशेने जितेंद्रला देखील. दीपेश आउट झालेत. दीपेश बाद झाले. आता आशिष आलेत मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडून 31 धावा. हा सामना जिंकण्यासाठी हवे आहेत. काहीतरी करावं लागेल मॅचला वाचवण्यासाठी. करूया मरो. पुन्हा एकदा फिल्डर फेम मध्ये फटका जरूर चांगला होता परंतु तिथे फील्ड सेटअप होती. विकेट पुन्हा मी येईल गोलंदाजाला. आशिष आले होते. इरादा होता स्पष्ट कारण की इथे धावा जास्त आहेत चेंडू कमी. मारायचे आहेत तर नक्कीच मोठेच फटके मारायचे आहेत आणि त्या प्रयत्नाच्या पराकष्टामध्ये आपण पाहिलं तर विकेट डाऊन होते. आशिषची देखील पुन्हा एकदा धक्का विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा या संघाला. थँक्यू डीजे. भाविक कुंभारे आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. विजयदीप स्पोर्ट्स खोबरेपाडा टीम यंग ब्रिगेडला घेऊन चालतंय आणि आज यंग ब्रिगेडच्या माध्यमातून थोडीशी गोलंदाजी आहे ना खास करून महेंद्र गोवारी करून ती झालेली थोडीशी खराब. हॅट्रिकवर असतील गोलंदाज आणि हॅट्रिक मात्र इथे पूर्ण होईल का तर नाही आहे. परंतु चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. आता या चौकाराने धाव फळकाला मात्र आकार जरूर मिळतोय. अगदी जर डोळ्याच्या समोर बघितलं ना आपण तर चेंडू शिल्लक असेल आता 6 आणि या 6 मध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ते म्हणजेच 27 धाव्यांची. 6-27 वाला समीकरण. हे समीकरण आपण पाहिलं ना तर मग कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल कारण की जितेंद्र हे मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु आपण पाहू शकतोय की दुसऱ्या बाजूने भाविक यांना देखील आपण पाहतोय. अजय बॉलिंग ट्रॅकवर अगदी आपण बघितलं त्यांना. अजय यांच्या माध्यमातून बॅटिंग तर छान झाली होती. आता बॉलिंग कशी होते ते देखील आपण पाहूया. अजय दौदुडे फुलटा चेंडू. अजयचं स्वागत भव्य परंतु तिथे फिल्डर आहेत. कॅच मात्र पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाले. अगदी आपण पाहू शकतो यावेळेला पण काय मात्र घेतला जात आहे. जवळजवळ आपण पाहू शकतो. तर पुन्हा एकदा आपण पाहिला तर विकेटची दरकार रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट मात्र मिळते. अगदी आपण पाहिले विकेटची पडझड पडझड आणि पडझडच पाहिले. मॅच फसलेली आहे इथे. सामना जिंकण्यासाठी आहे ना भरपूर भरपूर आणि भरपूर ही मात्र मेहनत करावी लागेल, कारण की इथून आणखीन गरज आहे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये तब्बल धाव्यांची 26. चेतन आलेत मैदानाच्या आतमध्ये. 4-26. पुन्हा एकदा हवेत विकेट पुन्हा एकदा मिळू शकतोय, परंतु नाही मिळाला. जतीनला फलंदाजीसाठी पाठवलं गेलंय त्याचं कारण काय की सुरुवातीला धावा नाही आल्यात, विकेट गमावले गेले. आतापर्यंत 5 विकेट गमावलेले आहेत आणि चेंडू शिल्लक असतील आता 3 चेंडूमध्ये 25. नेक्स्ट मॅच अगदी आपण बघितलं आयसोन्सरी स्पोर्ट तांबलमाळ आणि युनिटी स्पोर्ट चिंचोटी. नेक्स्ट मॅच अगदी आपण पाहिलं तर मग सामना संपला. सामना संपला की लगेचच मैदानाच्या आतमध्ये त्वरित एंटर व्हायचं आहे. 2 चेंडू आणि 24. समोरच्या दिशेने मात्र फटका खेचला जातोय. एक मिळेल. वन साइडने मुकाबला झालाय बघा. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकणारा संघ गावदे स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा. दुपारच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकणारा संघ आपण पाहिला तर जो आपल्याला चिरमाई स्पोर्ट्स कासर वडवली. आणि आता हे सत्र असेल, या सत्रातील 2 मॅच जिंकणारा संघ कोणता असेल? सध्या तरी एक मॅच जिंकली आहे. अगदी आपण पाहिली तर मग गावदे स्पोर्ट्स माणीचा पाडा टीम रे, अभिनंदन त्यांचं. चांगलं क्रिकेट खेळलं, चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग आणि विजेती स्पोर्ट्स खोपरेपाडा संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यांचे आभार व्यक्त करतोय. बघा पहिल्या 3 ओव्हरमध्ये 46 बनवल्या होत्या, परंतु त्यानंतर पाठलाग करत असताना कोणत्याही प्रकारचा आपण बघितलं तर त्या प्रकारचा मात्र एफर्ट्स मिळाला नाहीये. राकेशची विकेट होती ना ती कुशल होती, कारण की त्या